श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गौरी मातेला माझे वंदन असो। आज सगळ्यांकडे हळदी कुंकू आहे, सगळ्याच जणी गडबडीत असाल, पण रात्री वेळ काढून व्हिडिओ बघाल याची मला खात्री आहे, म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे। आमच्याकडे सुद्धा आता हळदी कुंकू आहे, म्हणजे ताईकडे, त्याच्या आधीच म्हटलं व्हिडिओ करावा आणि मग आवरावं। तर उद्या ज्येष्ठा गौरीचे म्हणजे आपल्या गौरी गणपतीचे विसर्जन आहे। गणपतीचे विसर्जन कसे करावे याचा व्हिडिओ तर मी रितसर चॅनलवर दिलेला आहे, तो कृपया बघितला नसेल अजून तर बघून घ्या। आता गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त, सगळ्यात जास्त चांगला शुभ मुहूर्त कोणता आहे? राहू काळ येत आहे, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अभिजित मुहूर्त आहे, यमगंड योग येत आहे। हे सगळे योग सांभाळून ज्येष्ठा गौरीचे आपल्याला विसर्जन करायचे आहे, तर ते कशा पद्धतीने करायचे आहे हेच आपल्याला पाहायचे आहे। सगळ्यात पहिल्यांदा सांगते की कुणाकडे पितळेचे मुखवटे असतात, कुणाकडे मातीचे असतात, तर कुणाकडे गंगागौरी असतात। आता पितळेचे मुखवटे प्रत्येक वर्षी विसर्जन करणे शक्य नाही, कारण त्याचे विसर्जन होत नाही, म्हणून आपण ते बॉक्समध्ये ठेवून देतो। मातीचे मुखवटे काही जण प्रत्येक वर्षी बदलतात, त्यामुळे त्याचे विसर्जन करायचे असते। अन्यथा कुणाकडे फुलोरा असतो, तर कुणाकडे मातीच्या गौरी असतात, त्यांचे विसर्जन म्हणजे मातीच्या छोट्या मधल्या मेन ज्याला म्हणतो, कुणी फुलोराचं विसर्जन करतं, कुणी 5 गंगागौरीचं विसर्जन करतं, किंवा कुणी मातीच्या छोट्या ज्या बाहुल्यांसारख्या छोट्या छोट्या असतात त्याचं विसर्जन करतं। प्रत्येकाच्या घरची रीत वेगळी आहे, जसा प्रांत बदलेल तसे रीत म्हणजे पद्धत बदलत जाते, हे तर सर्वांनाच माहिती आहे। तर उद्या आधी तुम्हाला मुहूर्त सांगते की कसं काय तुम्हाला करायचं आहे। 11 सप्टेंबरला रात्री 9:22 ते 12 सप्टेंबरला रात्री 9:53 मूळ नक्षत्र आहे, आणि मूळ नक्षत्रामध्येच गौरी विसर्जन करायचे आपल्याला असते। असं काही नाहीये की मूळ नक्षत्र आहे म्हणून गौरी विसर्जन करू नये वगैरे, असं काही नाहीये। तर तुम्हाला याच काळामध्ये गौरी विसर्जन करायचे आहे। 12 सप्टेंबरला रात्री 9:53 यमगंड कधी आहे, यमगंड योग कधी आहे, तर संध्याकाळी 12 सप्टेंबरला 6:54 ते 7:43 संध्याकाळी 6:54 ते रात्री 7:45 पर्यंत यमगंड योग आहे, आणि राहू काळ दुपारी 1:30 ते 3:24 या काळामध्ये आहे। या वेळेत चुकूनही गौरी विसर्जन करायचं नाही। तुमचा गोंधळ होत असेल तर पुन्हा एकदा हळूवार सांगते। 12 सप्टेंबरला रात्री 9:53 पर्यंत सुद्धा गौरी विसर्जन केला तरी चालतात, मात्र यमगंड योग संध्याकाळी 6:54 ते रात्री 7:45 पर्यंत आहे। राहू काळ दुपारी 1:30 ते दुपारी 3:24 पर्यंत आहे। हे या 2 योगावर तुम्हाला चुकूनही गौरी विसर्जन करायचे नाहीये। आता मग कधी करायचे? 12 सप्टेंबरला गुरुवारी सकाळी 7:44 ते दुपारी 1:45 पर्यंत तुम्हाला विसर्जन केले तरी चालेल, आणि दुपारी 3:24 पासून रात्री 9:53 पर्यंत गौरी विसर्जन केले तरी चालेल। आता सगळ्यात उत्तम शुभ मुहूर्त कोणता की या वेळेत गौरी विसर्जन केले तर तुमच्यासाठी ते चांगले आहे, लाभदायक आहे। तर मूळ नक्षत्रात दुपारी 11:52 ते दुपारी 12:41 पर्यंत सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त येत आहे। या अभिजित मुहूर्तावर जे कोणी विसर्जन करेल त्याला वर्षभर लाभ मिळेल असे म्हटले जाते, म्हणजे अशी एक कल्पना आहे। परत एकदा सांगते की सगळ्यात उत्तम शुभ मुहूर्त कोणता, तर उत्तम शुभ मुहूर्त उद्या दुपारी 11:52 दुपारी 11:52 ते दुपारी 12:45 म्हणजे जवळजवळ पूर्ण 1 तास आपल्याला मिळत आहे। आता या वेळेत विसर्जन कसे करायचे, गौरीचे दोरे कसे घ्यायचे हे पण तुम्हाला माहिती असेल तरीही सांगते। 5 साधे पुड्याचे दोरे असतात, ते 5 पदरी 1 असा घेऊन त्याला हळदीत माखवायचे, आणि प्रत्येकाला 5-5 गाठी बांधायच्या। घरात जितके सदस्य आहेत त्या प्रत्येकाच्या नावाने दोरा 1-1 तयार करायचा, हातामध्ये किंवा गळ्यामध्ये तो दुसऱ्या दिवशी धारण करायचा। आपोआप पडून जाईल तेव्हा जाईल। स्त्रियांचा मासिक धर्म आला तर तो काढून विसर्जन करायचा, वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा झाडाखाली विसर्जन केले तरी चालेल। हे दोरे गौराईचे दोरे अत्यंत शुभ दोरे मानले जातात, म्हणजे हे गळ्यात किंवा हातात आवर्जून घाला,
उजव्या हातामध्येच महिलांनी पुरुषांनी गळ्यामध्ये घालायचे आहेत। शक्यतो महिला जास्त करून घालतात, पुरुष घालत नाहीत, तर आपण सगळ्यांनी ते घालायचे आहेत। त्याचप्रमाणे आज रात्री असं म्हणतात की लक्ष्मी आज नाराज होते, तिला उद्या जायचे असते, त्यामुळे माता आज नाराज होते। तिच्या डोळ्यात आपण पाहिलं तर आपल्याला अश्रू देखील दिसतात, कारण माहेरवाशीण वर्षातून एकदा आणि तेही फक्त 2 रात्रीसाठी येते। तिच्यासाठी हळदी कुंकवाचा करंडा गच्च भरून ठेवायचा आहे, प्लेन करून ठेवायचा आहे। असा पौराणिक म्हणजे असा पूर्वीच्या लोकांपासूनचा समज आहे की ह्याच्यावर आपल्या गौराया ज्या असतात त्या हळदी कुंकवाचे ठसे उमटवतात आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घेतात, असा समज आहे। रात्रभर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून उद्या विसर्जन करेपर्यंत अखंड दिवा गौराईपाशी तुम्हाला लावायचा आहे। तो शांत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अखंड दिवा अवश्य लावून ठेवावा। आणि आता गौरी विसर्जन कसे करावे? काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी फराळाचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी संपूर्ण जेवणाचा नैवेद्य असतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रांत बदलला की लगेच पद्धतही बदलते। आमच्याकडे दही भाताचा नैवेद्य दाखवून उद्या उद्यापन असते, म्हणजे उद्या दही भाताचा नैवेद्य गौरी, गणपती आणि 5 खिरापती आमच्याकडे असतात। 5 खिरापतीमध्ये कोरडी डाळ येते, म्हणजे ह्याची हरभऱ्याची कोरडी डाळ जी परतलेली असते ती येते, खोबरं आणि पिठी साखर ही एक येते, फ्रूट्स येतात, भडंग येतं, अशा 5 खिरापतींचा आमच्याकडे पद्धत आहे। आणि त्याचप्रमाणे हे आता तुम्हाला काय सांगितलं मी, दोरे तुम्हाला तर घ्यायचेच आहेत आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे। दुपारी 11:52 ते दुपारी 12:45 दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, गणपती आणि लक्ष्मीची आरती करायची आणि त्यानंतर गौरीचे मुखवटे किंचित हलवायचे, म्हणजे झाले विसर्जन। गौरी मातेजवळ आधी प्रार्थना करायची विसर्जन करण्याच्या आधी की हे गौरी माते, माझ्याकडून या 3 दिवसात काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर, माझी भोळी भाबडी वेडी वाकडी पूजा समजून घे, माझी भक्ती समजून घे आणि माझ्या घरी कायमस्वरूपी वास्तव्यास ये, अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। आता तुम्हाला माहिती आहे का की गौरी गणपतीची आई मानली जाते, ह्यांना पार्वती माता मानली जाते, त्यामुळे साक्षात लक्ष्मीचं रूप आपल्या आता घरामध्ये आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 3 सांजला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप गौरी समोर बसून नक्की करा। नुसतंच हळदी कुंकवासाठी फिरायला काही नाही, पण आपल्या घरातल्या गौरायांपाशी जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा। थाटामाटात सजलेल्या गौरी उद्या सकाळी जातील आणि आपल्या सगळ्यांचे मन नाराज करून जातील आणि पुढच्या वर्षीची वाट बघायला आपल्याला भाग पाडतील। त्यामुळे आहे तोपर्यंत त्यांच्याकडे बघा, त्यांना काय हवं नको ते सगळं बघा। आता काहींचे गणपती बाप्पा 10 दिवस आहेत, त्यांनी फक्त उद्या गौराईचे विसर्जन करावे। तुमच्या पद्धतीप्रमाणे पितळी मुखवटे असतील तर ते बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून द्यावेत, मातीचे असतील तर ते विसर्जन करावेत आणि तेच तुम्हाला ठेवण्याची इच्छा असेल तरीही चालेल, बॉक्समध्ये घालून व्यवस्थित पॅकिंग मात्र करून ठेवावे। हे सगळे झाल्यानंतर तुम्हाला सगळं तिथलं आवरायची घाई करायची नाहीये, तिथली आरास थोडा वेळ ठेवायची आहे, 1-2 तास। गणपतीची तर अखंड 1 रात्र आरास ठेवायची आहे आणि गौरीच्या जागेवर तुम्ही जेव्हा विसर्जनात जाल तेव्हा 5 खडे आणून गौरीच्या जागेवर तुम्हाला ठेवायचे आहेत। नदी, तलाव इथले 5 खडे आणून तुम्हाला जागेवर ठेवायचे आहेत आणि नंतर ते विसर्जन करून टाकायचे आहेत। मात्र उद्या ते येताना आणण्याची एक पद्धत आहे की जातो आपण भरल्या हाताने, येताना रिक्त हस्ते येऊ नये, म्हणून तुम्हाला हे सगळं करायचं आहे। आता आपल्या गौराईंना भरलेल्या ओट्यांचे काय करायचे, तर त्या ओट्या तुम्ही स्वतःही वापरू शकता, एखाद्या लक्ष्मी मंदिरातही देऊ शकता, किंवा तुमच्याकडे जेव्हा सवाष्णी येईल तेव्हा एखाद्या सवाष्णीला गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा देऊ शकता। ते नारळ सुद्धा तुम्ही एखाद्या सवाष्णीला देऊ शकता। तांदूळ आहेत ते भातासाठी वापरू शकता आणि बाकीचे निर्माल्य आहे ते निर्माल्य कुंडामध्ये किंवा झाडाखाली विसर्जन करा, पाण्यामध्ये विसर्जन करू नका। पाण्यामध्ये फुले कुचतात आणि त्यामुळे पाणी ते दूषित होते, त्यामुळे पाण्यामध्ये विसर्जन करू नका। मी सांगितल्याप्रमाणे गणपती सुद्धा घरामध्ये विसर्जन करण्याचा तुमच्या वतीने जास्तीत जास्त प्रयत्न करा, किंवा गणपती दान सुद्धा हल्ली करतात, गणपती दानाला सुद्धा हल्ली बरंचसं महत्त्व आहे। त्यामुळे प्रदूषण वाचते। आपला भारत देश आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा आहे, त्यामुळे प्रदूषणमुक्त देश आपल्याला बघायचा असेल तर हे काही नियम पाळावे लागतील आणि हे नियम पाळूनच आपल्याला सण वार साजरे करायचे आहेत। आपापल्या पद्धतीने गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, प्रत्येकाने बाप्पाचे भरपूर कोड कौतुक केले असेल, गौरायांचे कोड कौतुक केले असेल। आता वेळ येत आहे पितृपक्षाची।
पितृंना कसे खुश ठेवायचे याचे व्हिडिओ परवापासून येतील, कारण आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, उद्याचा सुद्धा शुभ आहे. परवापासून पितृंबद्दलचे ज्या काही तुमच्या विषय असतील, अडचणी असतील, त्याचे व्हिडिओ यायला सुरुवात होतील. किंवा उद्या गौरी विसर्जन झाले की पितृपक्षाचा व्हिडिओ माझ्याकडून तुम्हाला नक्की येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. जाता जाता तुम्हाला सांगते की आपली नवी दिशा हे चॅनेल छान, त्याच्यावर मी उपाय सांगते बिना खर्चिक, 1 रुपयाही खर्च न करता कसे उपाय करावेत, कसं श्रीमंत व्हावं, कसं धनवान व्हावं, आरोग्य, नोकरी, मुलं, संतान, जे काही म्हणजे प्रत्येक अडचणींवर तुमच्या मात करण्यासाठी तुम्हाला त्या चॅनेलवर भेट द्यायची आहे. ज्यांना पत्रिका बघायची आहे त्या पत्रिका बघण्याची फीज तिथे घेतली जाते. ती फीज भरून तुम्हाला ज्यांची पत्रिका बघायची आहे तुम्ही बघू शकता, मी त्याचे तुम्हाला उत्तर देईन. पत्रिका काढण्याचे काम सध्या मी करत नाहीये, पण म्हणजे काढायचे असेल तर सांगा, मात्र त्याचे चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. कारण शेवटी ती माझी कला आहे आणि ती कला मी फुकट तर वाटू नाही शकत. त्यामुळे त्या चॅनेलवर या, त्या चॅनेलवर तुम्हाला पत्रिका बघणे, पत्रिकेतले दोष बघणे, ही सगळी कामे आपण करून देऊ. तर नवी दिशा या चॅनेलची लिंक तुम्हाला याच चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचप्रमाणे पहिला कमेंट पिन केलेला असेल तिथून तुम्ही ब्लू लिंक तुम्हाला जी दिसेल ती प्रेस करा. आपोआपच तुम्ही माझ्या नवी दिशा या चॅनेलवर जाल. नवी दिशा तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी, माझ्यापासून तुमच्यापर्यंत नवी दिशा आयुष्यात येण्यासाठी हे चॅनेल आपण सुरू केलेलं आहे आणि ते सर्वांनी बघावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. गौरी मातेला माझे वंदन असो.